नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज मंगळवार सकाळचे 5:45 वाजलेत. असे बघायला आले, विचारायला भेटत आहेत का बघूया. मला बोलले होते सकाळी पहाटे 6 वाजता तुम्ही या, मासे देतो म्हणून. आता काल रात्रभर पाऊस पुष्कळ पडला आहे, त्यामुळे नदीला पाणी तर भरपूर आलेलं असेल. काय माहिती आता मासे मिळत आहेत की नाही, मिळाले तर बरे होतील. काल रात्री पाऊस भरपूर पडल्यामुळे नदीला पाणी हे बघा भरपूर आलेलं आहे, पुष्कळ आलेलं आहे. काय अजून कातकरी आले नाही आहे मासे काढण्यासाठी. टोकरी माशांची टोकरी काढायला अजून आलेली नाही आहे. थोडा वेळ वाट बघते. पाणी भरपूर आहे त्यामुळे काय माहिती आता काय मिळतं आहे. मला तर मळ्याची मासे पाहिजे, भेटले तर बरे होतील. हे 2 मुलगे मासे पकडायला आले. त्यांचा ते एवढ्या नदीचा प्रवाह आहे, त्याच्यातनं ते जात आहेत. मध्ये गेले हे बघा मासे पकडण्यासाठी. त्यांनी त्यांचा तो मासे पकडण्याचा नेट आणला आहे, त्याच्याने मासे पकडणार आहेत. बघूया आता कसे पकडतायत. तुझं माशांची जाळे तिथे लावून ठेवत आहेत. कसे लावून ठेवलेत बघा माशांसाठी. दोघे काय करतायत तिथे? तसं नाही, पण कोणती जाळे लावतायत, काय करतायत? झेल्याने? कुठच्या गावचे आहेत ते? कुठल्या गावातले? होय काय? एवढ्या झोतमध्ये एवढ्या मोठ्या पाण्यात पण गेलेत. सवय वाटतं त्यांना. रोज पकडतात. झेला मस्त तयार केली नाही. हे पण मासे पकडायला आलेत बघा. अरे काय मासे पकडताय? कसा पकडतोय मासा बघू ते. एवढ्या पाण्याच्या झोतमध्ये सुद्धा मासे शोधते. बघा आता मासे काढायला आले. काढतायत, टोकऱ्या घातलेल्या त्यांनी आतमध्ये, बाहेर काढली नाही. मासे काढतायत. मिळाले मासे? थोडेसेच आहेत. अरे बापरे, थोडे आहेत मळ्याचे. टोकरी पुन्हा लावतायत ना माशांसाठी. आता ही टोकरी आतमध्ये पुन्हा नेऊन ठेवणार आणि दुसरी घेऊन येणार. खूप आतमध्ये आहेत त्या टोकऱ्या लावलेल्या. अजून एक टोकरी आहे की आतमध्ये? होय होय. किती वेळाने टोकरी घेऊन येत आहेत बघा, आतून ते बाहेर घेऊन. एवढी मेहनत असते ना त्यांची. फायनली टोकरी घेऊन बाहेर आले आणि आता माझी प्रतीक्षा संपली. मला आता मासे भेटतील, मी मासे घेऊन जाणार आता. हे बघा कशी वाटली टोकरी. आता हे मासे घेऊन आले, मासे त्याने आणलेल्या पोत्यामध्ये टाकणार. बघा मासे कशी उडत आहेत, दिसत आहेत ना त्याच्यामध्ये, त्या टोकरीमध्ये. आहे ना? अरे हा खवली आहे. हे बघा, हे एवढे मासे मिळालेत. खवली पण आहेत, मळ्याची मासे आहेत. एक खेकडा पण आहे बघ, फिरते कसा. हे बघा मळ्याचे मासे आता त्या टोकऱ्यांमध्ये पुन्हा काढलेत.
बघते मी आता घेते ह्याच्यातले मळ्याचे मासे. मला तर मळ्याचे मासेच पाहिजेत, दुसरे मासे नको आहेत. तर मी घेते आता मळ्याचे मासे, शेंगटी हे सर्व मी घेते. आणि हे बघा, हे सगळेच जण आता मासे त्या टोपल्यातले काढतायत. एक एक जण, प्रत्येक जण आपापल्या पिशवीत भरतायत. तर मी पण पिशवीमध्ये भरून घेते. आता हाय तर बघा, थांबा मला बघून या तुटात मले. काय सांगू तुम्हाला, कोकणातले मळ्याच्या माशांना खूप वेळ आहे. काय तुटून पडतात. सकाळी पहाटे येऊन बसलेले असतात मळ्याच्या माशांसाठी. वल्गन कधी लागते आणि कधी आम्ही मासे घेतो. पण ते चविष्ट असतात खूप आणि त्यांचे मासे असतात. ह्या सगळ्यांची केवढी गडबड. किती वेळा मासे घेतले, 4-4, 5-5 किलो, तरी ते पुन्हा पुन्हा येतात घ्यायला. मी तर आज पहिल्यांदाच घेते. किती पाहिजे तुम्हाला? तू ठेवेल ना? किती पाहिजे? हे पिशवी ओळखलं, पिशवी घेऊ. भले नाही चिमटी आहेत. अंदाजे ठेवले आता हाताला खबर लागते, ती बाहेर टाका पिशवीवर. ठेवलीवाल्याला ठेवून देतो. हे आबो, ही खवल दे इकडे. ते पण त्याच्यात आणली ना. मध्ये इकडे चांगली धरलं. 1 किलो मासे मळ्याचे मला आता मिळालेत. 2 तास उभी राहिली. आता वाजलेत 7:45. आता मासे घेऊन घरी चालली. चला तर मग बाय. बघा, मळ्याचे मासे मला मिळाले. मोठे मोठे आहेत. आता हे बनवून खायचे आहेत. कसे वाटले हे मळ्याचे मासे?